बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आहे 985000155558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही. मी स्वतः मार्गदर्शन करतो. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. ज्यांना व्हॉट्सअपद्वारे सेवा घ्यायची असेल त्यांनी अगोदर मोबाईल करावा आणि नंतरच व्हॉट्सअपवर माहिती टाकावी. कारण आपली जी काही कोणती समस्या असेल, आपली जी अडचण असेल, दुःख असेल, कष्ट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्याविषयी मला आपणाकडून कोणती माहिती हवी हे मला तुम्हाला अगोदर सांगावं लागेल आणि पण त्याप्रमाणे आपण माहिती टाकायची. त्यानंतर मी 1-2 दिवसात आपल्या प्रश्नाचं समस्येचं निराकरण आपलं समाधान होईपर्यंत आम्ही करणार आहोत. कारण आपलं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. असो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजच्या कार्याचा विषय आपण घेणार आहोत मानसिक चिंता व्यथा. हा ज्योतिषशास्त्राद्वारे कसं आपल्याला कळते काय आहे. आता वर्तमानपत्रात आपण जर महाराष्ट्रामध्ये प्रमुख प्रश्न जर घेतला तर शेतकरी वर्गाच्या आत्महत्या. शेतकरी वर्गाच्या आत्महत्या ह्या गरीब लोकांच्या होतात असं नाही, श्रीमंत लोकांच्याही आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण शाळा कॉलेजचे विद्यार्थी पण आत्महत्या करीत आहेत. कोटामध्ये आपण पाहिलं राजस्थानमध्ये तर तिथे वर्षाला किती आत्महत्या होती याची गणती करणं आता कठीण होऊ लागलेलं आहे. अशा परिस्थितीत आपण पाहतो पूर्ण देशभरामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. तर आत्महत्येचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असताना मानसिक तज्ज्ञ डॉक्टर वगैरे आता पूर्वीच्या काळी नव्हते, परंतु आता आपण जर पाहायला गेले तर तालुक्या स्तरावर सुद्धा मानसिक तज्ज्ञ डॉक्टर जे दवाखाने सुरू झालेले आहेत. याचा अर्थ सरळ आहे की मानसिक टेन्शन घेणाऱ्या व्यक्ती ह्या दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणूनच अशी डॉक्टर मंडळी निर्मिती होत आहे. पण एवढंही होऊ नये तरी आत्महत्या होत आहे, मानसिक चिंता व्यथा होत आहे, आजार निर्माण होत आहे. त्याच्यामध्ये घरामध्ये कलह होत आहे, दुःख होते आहे, घटस्फोटाचं प्रमाण वाढते आहे. काही ठिकाणी संततीचा प्रश्न पण निर्माण होत आहे, संतती निर्माण होत नाही आहे आणि त्याच्यातून मग पुन्हा आत्महत्याचं प्रमाण वाढते आहे. डॉक्टरी इलाज केला जातो, वैद्यकीय इलाज केला जातो, इतरत्र इलाज करत असताना सुद्धा संततीचा प्रश्न तो पण आता बिकट होऊ लागलेला आहे. असं का व्हावं, असं आपल्या नशिबात काय आहे हे बघण्यासाठी मात्र ज्योतिषशास्त्राचंच मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे. इतरत्र आपल्याला विज्ञानाच्याद्वारे या प्रश्नाचं उत्तर किंवा या समस्याचं निराकरण होणं शक्य नाही. कारण तुम्ही सोनोग्राफी केली, रक्तलघवी वगैरे तपासलं तरी पण तुम्हाला याच्यातून तुमच्या समस्येचं समाधान करणारं मार्गदर्शन मिळत नाही. ते फक्त ज्योतिषशास्त्राच्याद्वारेच आपल्याला उपलब्ध होत असते. हे आपल्याला या ठिकाणी बघावयाचं मिळेल. याच्यासाठी आपल्याला काय हवं असते, याच्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीची आवश्यकता असते. जन्मकुंडलीसाठी काय हवं असते तर आपल्याला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण हे आपल्याला आवश्यक असते. हे असलं की आपल्याला जी समस्या आहे मानसिक चिंता व्यथा, तर मानसिक चिंता व्यथा निर्माण करणारे ग्रह कोण असतात तर पहिले मनाचा कारकग्रह हा चंद्र असतो आणि याला भेद देणारा ग्रह शनी असतो. आणि शनिचंद्र असलं की ते चांडाळ योग तयार होतो. मंगळचंद्र असलं की अग्नियोग तयार होतो. आणि याच्यामध्ये राहू केतू असले तर तो राक्षसगण येतो आणि ह्याच्यात असला तर तो पुन्हा ग्रहण योग येतो. असं असताना या ठिकाणी जर मंगळाचा प्रभाव वाढला किंवा शनीचा प्रभाव वाढला किंवा राहू केतू ग्रहणयोगाचा द्विपर्यायी योग वाढला तर तो जबरशक्तीदायक असला तर मग आत्महत्येकडे मनुष्य वळतो एवढं नक्की आहे. चांगली माणसं आत्महत्या करतात आपण बघितलेलं आहे. काही पूर्वीच्या काळी आत्महत्येचं प्रमाण हे अगदी नगण्य होतं, नाही म्हणण्यासारखंच होतं. परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण सुशिक्षित झालेले आहे, शिक्षित झालेले आहे, पैसा अडका आलेला आहे, सर्व सुखसोयी संपन्न आलेलं आहे, लग्न यावं झालेले आहे, संतती पण आहे, संसार पण आहे, तरी पण मनुष्याला आत्महत्या का कराव्या लागतं हा एक प्रश्न आहे, मूळ प्रश्न आहे. याचं उत्तर विज्ञान कधीच देऊ शकणार नाही. कारण विज्ञानामध्ये आपण जर बघितलं तर मानसोपचार तज्ज्ञ काय करतात, डॉक्टर वगैरे, तर तुम्हाला म्हणा मलाही जर मानसिक टेन्शन आलं तर काय करणार आहे ते फक्त मानसिक याच्यावर तणावावर, मानसिक भीतीवर, मानसिकतावर कुठलंही जगामध्ये औषध नाही हे लक्षात घ्या.
तुम्हाला जे ही डॉक्टर मंडळी ही झोपेचं औषध देतात, बाकी कुठलंही औषध देत नाही. आणि मग झोपेचं औषध झालं, समजा आपल्याला झोप यथेच्छ लागते झोपेच्या औषधामुळे, तर मग झोपेचं औषध झालं की मग मेंदू काय होतो की मेंदू तुम्ही उठल्यावर तो जास्त तरतरीत होतो. तो जास्त तरतरीत झाला की तो उत्साहित होतो, आणि उत्साहित झाला असलं की मग तुमची जी समस्या आहे त्याला ते पुनरपी आठवण्यात येते. पुनरपी त्याचं स्मरण झालं की मग तो पुनरपी वेगाने विचार करतो. मग विचार जर केला तर मग त्याचा विचार असतो की आत्महत्या कशा तऱ्हेने करायची याविषयी त्याचा विचार चक्र सुरू असते. म्हणजे ज्यावेळेला मेंदू उत्तेजित झोपेमुळे होतो, आता आपल्यालाही सर्वसाधारणपणे चांगली झोप झाली की आपल्यालाही उत्साह निर्माण होतो हे आपण बघतो. किंवा आपल्याला टेन्शन असलं, कामाचं काही असलं, किंवा एखादं असलं डोकेदुखी असले, काही असले, तर आपण पॅरासिटेमॉल किंवा ब्रुफेन वगैरे सारख्या गोळ्या घेतल्या तर त्या तात्कालिक असतात. परंतु आपण यथेच्छ झोप घेतली तर निश्चितच काही औषधं न करता आपण बरे होतो. कारण आपला तरतरीत मेंदूला आराम मिळालेला असतो, त्याचाच हा परिणाम होत असतो. म्हणून झोपेचं औषध घेणं आणि त्याच्यातून आत्महत्येचे विचार नष्ट होणे, मानसिक चिंता नष्ट होणे, मानसिक जे काही हालाकीची परिस्थिती किंवा भीतीदायक प्रश्न विचार असतात किंवा वेगळे कुठले विचार मनामध्ये येतात, ते ह्या झोपेच्या औषधाने कधीच कमी होणार नाही. त्याला फक्त आपल्याला जर पाहायला गेले तर चंद्र हा मनाचा कारक असतो, शनी हा त्याच्यासोबत आला की चांडाळ योग होतो, रवी त्याच्यात आला की शनी रवीचा योग होतो, बापपेट्यामध्ये जगले वाद होतात. चंद्र हा मातेचा कार्यक्रम पण असतो, तो पण आईविषयी वाद करायला लागतो. चंद्र हा पत्नीचा पण कारग्रह असतो, तो विवाहस्थानाच्या संबंधित असला तर मग पत्नीच्या मार्फत टेन्शन किंवा पतीच्या मार्फत रवी जर आला तर पतीच्या मार्फत टेन्शन स्त्रीला येते, अशा प्रकारचे आपण बघायला मिळते. तर हे सगळं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला मिळत असते. आता एखाद्याची मानसिक चिंता वेगळी पत्रिका असते तर आपल्याला काय करता येईल, तर मानसिक चिंताची पत्रिका असेल तर तो मानसिक चिंता त्या टेन्शनमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी सावधानता बाळगता येईल, त्याच्याविषयी काही उपासना करता येईल. आता ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही म्हणाल की काही सलाईन नाही आहे किंवा काही मलमपट्टी नाही आहे किंवा एखादी टॅबलेट किंवा कॅप्सूल थोडी आहे, तर आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून बघायला गेले तर आपल्याला उपासना आराधनाच्या यावरच आपल्याला भर द्यावा लागतो. आपण बघितलं आहे ज्यावेळेला लक्ष्मणाला मूर्छा झाली होती रामायणामध्ये, त्यावेळेला हनुमानाने संजीवनी विद्या त्याच्यातून आली होती. परंतु ते कुठे आहे ठिकाण, काय आहे ठिकाण, याच्यामध्ये रामसुद्धा संभ्रमित झालेले होते आणि सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळेला चंद्राची प्रार्थना करून त्यावेळेला त्यांना मानसिकता लाभली होती. हे आपल्याला देवाधिकापासून आपल्याला कळून येत असते. आता आपण पाहिलं तर पौर्णिमेला भरती ओरडीचे प्रकार काय होतात तर ते चंद्रामुळेच होत असतात. एवढ्या समुद्रावर नियंत्रण ठेवणारा ग्रह चंद्र हे लक्षात घ्या. म्हणूनच चंद्राचे परिणाम हे निसर्गावर होतात, मानवावर होतात, धर्मकारणावर होतात, मशिदीवर होतात, मंदिरावर होतात, गिरजाघरावर होतात, चर्चेवर होतात, निसर्गावर होतात, दगडधोंड्यावर होतात, वनस्पतीवरही होतात. आता हे निसर्गाचे परिणाम आपण जर पाहायला गेले, उदाहरणार्थ आंबा हा आंब्याच्या काळात सीझनमध्येच गोड लागतो, इतर गोड लागत नाही. त्याला कारण काय नाही की ग्रहगोलाचे जे सान्निध्य आहे आपल्याला परिणाम करणारं आहे तेच आपल्याला बघायला मिळते. आपण जर कुंडलीप्रमाणे एखाद्याच्या विद्यार्थ्याचं लक्षात राहत नाही, मन विचलित होते आणि मग असं लक्षात न राहणं, मन विचलित होते, मग त्याला कमी मार्क होतात किंवा नापास होतो. काही वेळेला काय होते की तो मी शाळेतच जात नाही असा हट्ट करतो आणि मग तो शाळा नकारार्थी होतो. मग असं का होते, मग त्याच्या कुंडलीमध्ये चंद्र कोणत्या भावनेमध्ये आहे, शनीचा प्रभाव त्यामध्ये आहे का हे बघायला हवं. एक अजूनही मला मार्गदर्शन करायचं सांगावंसं वाटेल की जर ज्यांची जन्माची 7.5 आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये, त्यांचा मानसिक चिंता व्यथाचे प्रकार हे असतातच किंवा इतर मोठ्या समस्या असतात. लग्न न होणे, संतती न होणे, बाकीची सगळी संपत्ती मिळते, सर्व ते धनयोग असल्या कारणाने. परंतु यांची जर आपण बघितलं तर पुष्कळांचे आपण पाहिलं की सर्व त्यांना सुख आहे, सुखी आहे, पण विवाह हवं. तर इथे चंद्र हा दूषित असतो म्हणून त्याला पत्नी मिळत नाही. रवी कुयोग असला तर त्याला त्या मुलीला खूप पत्नी मिळत नाही. आणि असं असताना कुंडलीमधले आपण संतती स्थानाचा विचार केला तर संतती स्थानाचा विचार करत असताना आपण हे बघायला हवं
क्रिया घडली, संसार झाला की संतती होते असं आपण जर म्हटलं तर ते चुकीचं आहे. वास्तविक विज्ञान तसंच म्हणते, संसार झाला तर संतती होते, परंतु संतती प्रत्येक वेळेला होते का? मुळात होत नाही. हे तर सत्य आहे ना. संसार हा मनुष्य किंवा स्त्री अनेक वेळेला करते, मग प्रत्येकातून संतती निर्माण होते असं मुळीच नाही. मग क्रिया घडल्यावर परिणाम होत नाही, आणि क्रिया घडल्यावर परिणाम होतात हे विज्ञान सांगते. मग इथे विज्ञान खोटं पडते, हे तितकंच खरं आहे. ग्रहगोलाच्या सान्निध्यामध्ये ज्या वेळेला असते, की गुरुग्रह हा तुम्हाला डिलेव्हरीचा कारक ग्रह आहे, पण बहुतेक ज्योतिषी या ठिकाणी चुकतात. गुरुग्रह हा संततीचा कारक ग्रह मानतात, हे असली चुकीची गोष्ट आहे. गुरुग्रह हा डिलेव्हरीचा ग्रह आहे, तो संततीकारक मुळीच नाही, हे लक्षात घ्यावं. संततीकारक ग्रह कोणता आहे तर शुक्र आहे. शुक्र हा हार्मोनचा कारक ग्रह आहे. शुक्र हा हार्मोनचा कारक ग्रह असल्या कारणाने आपल्याला संतती होण्याला अनुकूल जो काळ आहे तो आपल्याला बघायला मिळाला. तर संतती अनुकूल करण्याला हार्मोनची गरज असते, आणि हार्मोनच्या ह्याच्यातून मग आपल्याला संतती निर्माण होते. मग आता संतती निर्माणीला तुम्हाला मन पाहिजे. मन नसलं तर मग तुम्हाला हार्मोन्स कसे उत्पन्न होतील, हार्मोनचा उत्साह कसा प्राप्त होईल, तुम्हाला क्रीडा कशी करता येईल, ती अजिबात करता होत नाही आणि मन लागत नाही. आणि म्हणून प्रत्येक क्रियेतून किंवा संसारातून संतती होते, ही विज्ञान इथे या ठिकाणी असत्य पडते, खोटं पडत असते. म्हणून मनाचा कारकग्रह जो आहे आणि त्या जोडीला आरोग्याचा कारकग्रह रवी असतो, आणि असं असताना शनी मंगळ किंवा राहू केतू ते ग्रहयोग असले, आणि जन्माची 7.5 मी पुन्हा तुम्हाला सर्वांना सांगतो की जन्माची 7.5 जर असली तर मुलाला जन्माची 7.5 कशी आली, हा एक प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. कारण मुलाला जन्माची 7.5चा जन्म कसा काय झाला, तर याच्यात तुम्हाला मी सांगतो की 100% आईवडिलांच्या कुंडलीमध्ये 7.5 असते. एक तर 7.5 आईकडून येते किंवा दुसरी 7.5 किंवा वडिलाकडून येते. या दोघेकडनं आलेली 7.5 मुलाला संततीला होत असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असते. तर आईवडिलांची 7.5 असली तर मुलाला 7.5 येते. आणि आपण मुलाची 7.5 नाही निवारण केली, विवाहाच्या पूर्वी हे निवारण करावं लागतं. याला जवळजवळ 99 महिने, 90 महिने, 88 महिने असा कालावधी लागत असतो अखंड पूजेचा, आणि हे आपण 7.5 नाही निवारण केले, आम्हाला नाही करायचं तर काही हरकत नाही. परंतु तुम्हाला जी संतती होईल ती 7.5च होईल, एवढं मात्र नक्की असते. आणि 7.5 कुठेतरी ते निर्माण करणारी असते, आणि 7.5 झालेला तुमचा विवाह हा सुखकर नसतो, एवढंही तितकंच खरं आहे. 7.5 झालेलं तुमची गाडी घेतलेली असली, तुम्ही बंगला बांधलेला असता, बांधकाम केलेलं असतं, प्लॉट खरेदी केलेलं असतं, एखादी नोकरी लागलेली असते, एखाद्याचं ऑपरेशन झालेलं असते, एखाद्याचं साखरपुडा झालेला असतो, एखाद्याचं शाळेत दाखला घेतलेला असतो, एखाद्याला नोकरीची सुरुवात असते. असे विविध प्रकारचं 7.5 झाले तर ते कधीही सुखावं होत नाही, ते सुख देत नाही. असं अधिकतर माझ्या ह्या 77व्या वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे. मला जसे अनुभव आले तसे मला सांगावं वाटते, तुम्हाला तुमच्यापुढे मी ठेवत असतो. असं असताना मग असं होऊ नये, मग पुढील वंशाला संतती होऊ नये असा जर तुमचा प्रश्न असेल तर मग मात्र विवाह करण्यापूर्वी, शक्यतो विवाह करण्यापूर्वी 7.5चं निवारण केलं, 7.5 शमन विधी केला तर मात्र संततीला 7.5चा भोग येत नाही. तसा योग पण 7.5चा त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही. एवढं अनेकांच्या कुंडलीमध्ये मला बघायला मिळालेलं आहे. आणि जर तुम्ही विवाह झाला आणि विवाह झाला तर मग गर्भ नसताना, गर्भ नाही आहे असं असताना तरी 7.5ची पूजा लावली तरी चांगलं आहे. पण शक्यतो हा दीर्घकालाची पूजा असल्याकारणाने विवाह होण्याच्या अगोदर जर आपण केलं तर ते मात्र सुखाव होते, आणि पुढच्या संततीला तो त्रास होत नाही. आणि पुढच्या संततीच्या कुंडलीमध्ये 7.5 दिसून येत नाही, त्यांना 7.5चा भय किंवा भोग निर्माण होत नाही किंवा भोगावा लागत नाही. अशा असताना आता मानसिक चिंता व्यथाचे कारकग्रह आपण बघितले, 7.5चे परिणाम या ठिकाणी बघितले. तर 7.5 वर्तमान स्थितीत आपण पाहायला गेले तर आज 2025 सालामध्ये आपल्याला मेष राशीला 7.5 आहे, मीन राशीला 7.5 आहे, कुंभ राशीला 7.5 आहे, आणि सिंह राशीला ढय्या 7.5 आहे, धनु राशीला पण ढय्या 7.5 आहे. अशा ह्या 5 राशींना 7.5चं संक्रमण आहे. आणि या 5 7.5चा अनुभव घेत असताना 7.5 वर्षाची 7.5 असते ती माझ्या मते, माझ्या अनुभवानुसार फार सौम्य असते. परंतु ढय्या 7.5 मात्र जीवघेणी असते. कारण माझ्या पत्नीचा जो
जो निधन झालं ते पण दह्या साडेसातीतच झालं आहे. माझ्या वडिलांचं निधन झालं ते पण दह्या साडेसातीतच झालं आहे. आता हे साडेसातीचा दोष आपण म्हटलं तरीही पण काही याला साडेसातीचे निमित्त राक्षसगण लोक असतात, त्यांच्या मार्फतसुद्धा मृत्यू येतो. जसा माझ्या पत्नीचा झाला मेडिकलच्या सान्निध्यातून. त्यावेळेला त्यांच्या नावाने कन्या राशी होती, पण कन्या राशी ही शत्रुघ्न मृत्यूस्थानाच्या योगात नव्हती. म्हणून मला प्रश्न पडला की या ठिकाणी ही पत्रिका अपवादात्मक होती आहे की काय. म्हणून मग मी इथे शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर नेमके त्यांचे जे गुरुजी होते, जे पुजारीगण होते, ज्योतिषगण होते, ते माझ्याकडे आले आणि योगायोगाने मी त्यांना त्यांची पद्धत हे मी विचारलं तर त्यांची वृषभ राशी होती. आणि मात्र माझं या ठिकाणचं जे भाकीत होतं की वृषभ राशी हे मारक ठरले आणि वृषभ राशीमुळे मारक ठरल्यामुळे त्यात मृत्यू आलेला आहे. आता शेवटी कर्मगतीचा भाग तो होईल तो वेगळा आहे. कर्मगती लिहिण्याचा किंवा कर्मगती भोगण्याचा अधिकार देवाधिकांनाही नव्हता, मलाही नाही. तो कर्मगती स्वतःरित्याने कर्मगतीच्या अनुषंगाने त्यानुसारच भोगावे लागत असतात. असं आहे. आजचा कार्यक्रम इथेच संपूया. या पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.